जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा. मित्रांनो बघा, आपल्या नाथ भरतीचं या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर बघा आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो आपण आज गणित व बुद्धिमत्ता मित्रांनो बघा गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न मित्र काय बघा मित्रांनो आपण जे आहे आज अभ्यासणार आहोत. तर बघा मित्रांनो, महत्वाचं म्हणजे अत्यंत मित्रांनो महत्वाचे प्रश्न मित्रांनो आपण जे आहे यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर बघा मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. तर बघा पहिला प्रश्न, एक गाडी 60 किलोमीटर तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. तर बघा मित्रांनो, एक जी गाडी आहे ती 60 किलोमीटर तास या वेगाने मित्रांनो निर्धारित अंतर 5 तासात कापते. म्हणून का मित्रांनो, तर 60 किलोमीटर या वेगाने मित्रांनो ती जी आहे तिचं निर्धारित अंतर 5 तासात कापते. म्हणजेच मित्रांनो जर 60 गुणाकारात 5 केलं तर बघा मित्रांनो आपल्याला हे जे निर्धारित अंतर आहे ते आपल्या ठिकाणी भेटते. तर बघा सरळ मित्रांनो 60 जर गुणाकारामध्ये आपण या ठिकाणी 5 केलं 6 पंचे 30 हा समोरचा मित्रांनो 0 जास्त म्हणजेच 300 किलोमीटर जे आहे मित्रांनो बघा 60 किलोमीटर या वेगाने ती मित्रांनो गाडी मित्रांनो ती जी गाडी आहे 5 तासामध्ये मित्रांनो 300 किलोमीटर अंतर पार पाडते. म्हणून मित्रांनो बघा 300 किलोमीटर मित्रांनो अंतर पार पाडते. पुन्हा तेच मित्रांनो अंतर जे आहे 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. तर बघा सरळ मित्रांनो 4 तास म्हणून 4 याच्या छेदामध्ये घ्या. आता बघा 4 7 मित्रांनो किती मित्रांनो बघा 4 7 मित्रांनो झाले किती 28 उरले किती 2 4 25 म्हणजेच 75. आता मित्रांनो बघा हे 75 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाही. तर बघा मित्रांनो हे 75 मध्ये मित्रांनो हे सुरू आपलं वेग किती आहे 60 किलोमीटर हे आपल्या 75 मधून मायनस करा. जर बघा या 75 मधून जर आपण हे 60 जर मित्रांनो मायनस केले उरले किती 15 म्हणजे बघा मित्रांनो 15 किलोमीटरचा मित्रांनो वेग आहे या ठिकाणी कमी करावा लागेल वाढवायला लागेल. पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा. बघा मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर आपली 700 प्रश्नांच्या मित्रांनो जीके जीएसटी जर तुम्ही पीडीएफ जर आतापर्यंत तुम्ही खरेदी केली नसेल तर बघा मित्रांनो आत्ताच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा आणि पे केले मित्रांनो स्क्रीनशॉट या नंबरच्या व्हॉट्सअपला वाटला तुम्हाला मित्रांनो तवाच मित्रांनो जे आहे पीडीएफ तुम्हाला देऊन टाकू. बघा मित्रांनो बाय करून घ्या बाय करून. कारण बघा मित्रांनो बाय करण्यासाठी तुम्हाला बघा मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपयात 700 जे की मित्रांनो एकदम टॉपचे प्रश्न आणि दर्जेदार प्रश्न तुम्हाला कोणीही देत नाही मित्रांनो ते आम्ही देत आहोत. त्यामुळे मित्रांनो अवश्य बाय करूनच घ्या. तर बघा प्रश्न, एका कामाला मित्रांनो ए हा सॉरी बघा काय आहे प्रश्न, एका कामाला ए ला मित्रांनो 24 दिवस लागतात, बी ला 48 दिवस लागतात, सी ला 16 दिवस लागतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर बघा मित्रांनो ए आहे, ए ला मित्रांनो 24 दिवस लागत आहेत. पुन्हा मित्रांनो बी आहे, बी ला या ठिकाणी 48 दिवस लागत आहेत. पुन्हा सी आहे, सी ला या ठिकाणी 16 दिवस लागत आहेत. बघा मित्रांनो या प्रश्नाचा आपल्याला योग्य आन्सर करण्यासाठी मित्रांनो बघा प्रथम याचा आपल्याला मित्रांनो लसावी काढावा लागतो. तर बघा मित्रांनो लसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे मित्रांनो अशी संख्या घ्या की त्या मित्रांनो या तिन्ही संख्याने त्या संख्येला मित्रांनो पूर्णपणे भाग गेला पाहिजे. तर मित्रांनो आपण 48 घेऊन टाकू, 48 आपण लसावी मान टाकू. तर आता बघा कारण कसं, आता बघा 48 का 48 पुन्हा 24 दोन्ही 48 पुन्हा 16 त्रिक 48 म्हणजे मित्रांनो तिन्ही संख्याने पूर्णपणे भाग झाला म्हणजे 48 आपल्या मित्रांनो या ठिकाणी लसावी झालेली आहे. आता मित्रांनो बघा सरळ मित्रांनो 48 ला 48 तसे घ्या आणि या सर्वांच्या बेरीज किती 3 आणि 1 4 4 आणि 2 मित्रांनो झाले किती 6. जर या 6 ने 48 ला भागलं झालं किती 6 8 48 म्हणजे मित्रांनो 8 दिवस. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय, पर्याय क्रमांक क 8 दिवस हे मित्रांनो असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा. अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते व ब या नळाने ती टाकी 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकदाच चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल. बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे. या प्रकारचा प्रश्न विचारला काहीच करू नका, सरळ 30 गुणाकारामध्ये 15 करा. पहिलं 30 गुणाकारामध्ये पहिलं 15 पुन्हा मित्रांनो हेच 30 प्लस 15 खाली करून टाका. आता बघा 15 त्रिक झाले किती 45 समोरचे 0 जसे असतं तसं पुन्हा 30 आणि 15 झाले किती 45. आता बघा
85 समोरचं शून्य जसे असतं तसं म्हणजेच 10 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक अ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा मित्रांनो 46 रुपयास विकल्यास त्या कॅमेऱ्याच्या मित्रांनो किंमत किती या प्रकाराचा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर काढू शकता. तर बघा मित्रांनो 46 रुपयाचा मित्रांनो कॅमेरा आहे म्हणून 46 रुपये हे आपण 46 दशांश तसे घेऊन टाकू. बघा मित्रांनो 46 हे मित्रांनो बघा या ठिकाणी 100% मित्रांनो किंमत आहे. तर बघा मित्रांनो 100% या ठिकाणी किंमत आहे. तर बघा या ठिकाणी पुन्हा मित्रांनो म्हणून या ठिकाणी आपण जे गुणाकारामध्ये 100% घेऊन टाकू. पुन्हा या ठिकाणी 8% सूट. तर मित्रांनो बघा या जर 100% मधली जर 8% सूट देत आहे तर मित्रांनो त्या मित्रांनो 8% सूट देतले म्हणजे ते आपण किती टक्के आकारल्या तर 92% या ठिकाणी आपण आकारल्या. म्हणून या ठिकाणी ज्या मित्रांनो छेदामध्ये आपण 92 घेऊन टाकू. आता बघा या दोन्ही संख्येला 23 ने भाग जातो. 23 दोन्ही 46, 23 चौक 92. आता बघा मित्रांनो 4 एके 4, 4 पंचे 20 म्हणजे आले किती मित्रांनो 50 गुणाकारामध्ये 100 म्हणजेच मित्रांनो आलं किती 5000. 50 ला 50 समोरचे 2 शून्य म्हणजेच 5000 आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे 5000 रुपये. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या आणि काही बकऱ्या आहेत. त्या सर्वांचे एकूण 240 डोके आहेत. 400 व 640 पाय आहेत. तर एकूण कोंबड्या किती या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. तर बघा या ठिकाणी एकूण पाय किती आहेत मित्रांनो. एकूण पाय 640 म्हणून या ठिकाणी आपण 640 घ्या आणि याला मित्रांनो 2 ने भागा. 2 ने भागण्याचं कारण मित्रांनो बघा या ठिकाणी 2 घटक आहेत. एक घटक कोंबडी व दुसरा घटक मित्रांनो या ठिकाणी काय आहे तर दुसरा घटक मित्रांनो या ठिकाणी काय आहे एक बकरी आहे. म्हणून या ठिकाणी 2 घटक आपण या ठिकाणी छेदामध्ये 2 घेतलं. तर बघा आता बेत्रिक 6 परत बेदोनी 4 व या ठिकाणी शून्यला शून्य म्हणजे मित्रांनो किती 320 या ठिकाणी मित्रांनो आलेला आहे. तर बघा मित्रांनो सरळ या 320 मधून आपण या ठिकाणी बघा आता 240 या ठिकाणी बघा आपण डोके मायनस करू. जर आपण 320 मधून जर मित्रांनो बघा 240 जर आपण डोके जर मित्रांनो या ठिकाणी मायनस केले तर उरतात किती मित्रांनो बघा 80 म्हणजे मित्रांनो बघा हे 80 काय असणार आहेत तर मित्रांनो 80 मित्रांनो बकऱ्यांची संख्या असणार आहे. बघा बकऱ्यांची संख्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला मित्रांनो 4 पाय भेटतं. मग पुन्हा आता 2 पाय काढायचं आहे म्हणजेच कोंबडी. तर मित्रांनो 2 पाय करण्यासाठी सरळ हे 240 मित्रांनो या 240च्या डोक्यामधूनच मित्रांनो हे 80 काढावे लागतील. जर या मित्रांनो आपण पुरुष 240 मधून जर 80 मायनस केले तर उरले किती 160 म्हणजे मित्रांनो किती 160 हे मित्रांनो त्या कोंबड्यांच्या मित्रांनो डोक्यांचे मित्रांनो संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6. एका पुस्तक विक्रेत्याने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 6000 रुपयांना विकल्या तेव्हा 900 रुपये नफा झाला. प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती. तर बघा मित्रांनो एका पुस्तक विक्रेत्याने एकाच पुस्तकाच्या मित्रांनो 1000 प्रती विकल्यास 6000 रुपये मित्रांनो त्याला जे आहे नफा होत आहे. तर बघा मित्रांनो 6000 रुपयांना मित्रांनो विकल्यामुळे त्याला 900 रुपये नफा झाला. तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर सर्व मित्रांनो काहीच करू नका. एकूण मित्रांनो या ठिकाणी त्यांना 1000 प्रती किती रुपयाला विकलाय 6000 रुपयांना 6000 घ्या. मग पुन्हा मित्रांनो बघा त्याला एकूण या ठिकाणी नफा किती झालाय तर 900 रुपये. म्हणून या 6000 मधून आपण 900 मित्रांनो मायनस केले तर उरले किती मित्रांनो 5100 रुपये उरले. मग मित्रांनो बघा 5100 रुपये मित्रांनो त्यांची मूळ किंमत आहे. तर बघा जर आपण 5000 मित्रांनो 100 रुपयाला जर आपण मित्रांनो जर आपण या 1000 ने जर मित्रांनो भागले 1000 पुस्तकांनी जर मित्रांनो आपण भागले तर या ठिकाणी आपल्याला भेटतं किती मित्रांनो तर 5.10 भेटतं किती 5.10 म्हणजेच पर्याय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी बघा 5.10 पैसे या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. या ठिकाणी बघा तुम्ही मित्रांनो भागाकार करून बघा तुम्हाला हेच मित्रांनो या ठिकाणी जे आहे आन्सर भेटून जाईल. पुढे बघा 7वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. एका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे. त्या मैदानास तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा मित्रांनो तो जो आहे आयताकृती मित्रांनो मैदान आहे.
तर बघा मित्रांनो, याची जी मित्रांनो लांबी आहे ती 80 मीटर आहे व रुंदी 50 मीटर आहे. म्हणजे मित्रांनो बघा इकडे सुद्धा 50 असणार रुंदी, खाली 80 असणार. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो या ठिकाणी किती खर्च येईल. तर बघा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या ठिकाणी सर्वप्रथम परिमिती काढून घ्यावी लागेल, परिमिती या आयताची. तर परिमिती मित्रांनो या ठिकाणी काढण्यासाठी काय करावं लागेल, तर सरळ मित्रांनो हे 80 आणि 80 झाले किती 160 प्लस पुन्हा मित्रांनो हे 50 झाले किती 100. जर मित्रांनो दोन्हीची आपण जर बेरीज केली झाली किती 260 आलं. मग मित्रांनो बघा आता आपल्याला मित्रांनो समोरचे प्रोसिजर एकूण मित्रांनो बघा 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे मित्रांनो एकूण किती आपल्याला 5 पदरी मित्रांनो या ठिकाणी तारेचं कुंपण घालायचं आहे. किती मित्रांनो मैदानास तारेचं कुंपण घालण्यासाठी किती 5 रुपये प्रति मीटर प्रमाणे मित्रांनो किती खर्च 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे मित्रांनो एकूण किती खर्च येईल या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर किती मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो तारेचे तर किती मैदानास 5 पदरी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे. किती तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या 5 पदरी. या ठिकाणी मित्रांनो बघा थोडंसं मित्रांनो प्रश्नामध्ये मिस्टेक झाली आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मानून घ्या 5 पदरी. तर बघा मित्रांनो 5 पदरी म्हणून मित्रांनो सरळ हे आपण काय करून घेऊ 20 रुपये प्रति मीटर म्हणून हे 20 घ्या, याच्या गुणाकार मित्रांनो आलं किती 5 पदरी आपल्याला या ठिकाणी कुंपण घालायचं आहे. म्हणून बघा 20 100. मग पुन्हा मित्रांनो जर 100 गुणाकारामध्ये जर आपण 260 केलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाते. गुणाकारात 100 हे 26 ला 26 दशांश तसे समोरचे 3 दशांश तसे म्हणजेच 26 जर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ड हे असणार आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न मित्रांनो हा तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत सुद्धा जरूर शेअर करा. आतापर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य आता सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू परत अशाच काही व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडते युट्यूब चॅनल. धन्यवाद.